उत्सव चवींचा, गोडवा नात्यांचा. रुचिरा कार्यक्रमामध्ये मी रुचा तुमचं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, कोणी मला असा प्रश्न विचारला की जगात सर्वात सुंदर गोष्ट कोणती, तर मी म्हणेन माणसाशी माणसाचं असलेलं नातं. हे नातं मायेने विणलं की ते प्रत्येक नातं घट्ट होतं आणि ते कधीच उसवलं जात नाही. असाच एक कौटुंबिक सोहळा आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. तर मग आज आपल्या स्टुडिओमध्ये नक्की कोण आलंय, तर वाशीहून सुमन जठार आपल्यासाठी आले आहेत. तर मग सुमनताई, तुमच्याबरोबर कोण कोण आले त्याची आम्हाला थोडक्यात ओळख करून द्याल? हो, माझी मुलगी, हे तिचे मिस्टर. नमस्कार, मी शर्मिला बंदिश महाडिक. शर्मिला बंदिश महाडिक, नमस्कार. हे माझे मिस्टर. अच्छा, तुमचं पूर्ण नाव? माझं पूर्ण नाव बंदिश शिवराम महाडिक. आणि हा तिचा मुलगा, आणि हा माझा मोठा मुलगा, आणि हा धाकटा मुलगा. लहान परिवारच आलाय तुमचा. हो. तर मग तुमचं नाव काय? मी सगळ्यात लहान मुलगा राजेश जठार, राजेश दत्ताराम जठार, आणि मी सगळ्यात लाडका आहे या परिवारातला, म्हणून मी या सगळ्या अशा वेगळ्या चेअरवर पण बसलो. आणि तुम्ही? ज्ञानेश्वर, तुमचं स्वागत आहे. आणि बाळा, तुझं नाव काय? वर्धन बंदिश महाडिक. हो, किती क्यूट. मग तू ह्या सगळ्यांचा लाडका असशील ना? हो, माझ्यापेक्षा थोडा जास्त. खूप जास्त लाडका आहे. ओके. एवढी मस्ती पण करत असेल हा? मग तुला जास्त आईने बनवलेला पदार्थ आवडतो की आजीने? हो, आजीने बनवलेला आवडतो. आजी एक्सपर्ट आहे ना. अच्छा. रुचिरा शो मध्ये आला आहात, तर तुम्हाला सगळ्यांना कसं वाटतं इथे येऊन? एक्सायटेड आहे. खूप आमची पूर्ण फॅमिली फूडी आहे. आम्ही सगळे खाण्यात मग्न असतो. अच्छा, तुम्ही सगळे खवय्ये. कम्प्लिटली. त्यामुळे आणि आई लहानपणापासून जे पण बनवते ते आम्ही खूप असं चवीने खातो. स्पेशली तिचं ते त्यांना आवड आहे म्हणून मला सवय लागली ती जेवण बनवायची. आणि आईला पण जेवण बनवायला आवडतं. ती मनापासून कितीही काही तिला आजारी असली तरी पण ती बनवतच असते. तिला असं नाही की मला हे दुखतंय वगैरे, असं काही नाही. तिला बनवायचंय म्हणजे ते तिच्या डोक्यात आलं की जाऊन ती एक्सपेरिमेंट चालू असतात किचन मध्ये. आणि तुम्हाला कुठला पदार्थ आवडतो ह्यांनी केलेला? यांनी केलेला आवडतो मला त्यांचं फिश करी. अच्छा. आणि आईचा त्यांची साबुदाण्याची खिचडी मला खूप आवडते. मग तुमच्याकडे जास्त हट्ट कोण करतं भावंडांपैकी, की मला आता हेच पाहिजे करून? कोण जास्त हट्ट करतं, मला हाच पदार्थ हवा? अच्छा, तुम्ही जास्त हट्ट करता. आणि तुला खूप आवड आहे स्वयंपाकाची वगैरे? स्वयंपाकाची आवड आहे, पण तरी आईसारखं मी नाही करू शकत. अच्छा, ओके. मग तू आईकडनं शिकली आहेस का जे पदार्थ? हो, बरंचसं आईकडनं हो. शिकली. आणि असं कधी झालंय का की कुठला तुझा बनवताना फसलाय पदार्थ वगैरे? हो, मी अगदी फोन करून विचारते, माझं हे चुकलंय, आता काय करू? अच्छा, म्हणजे आई बनवायच्या अगोदर फोन करून आईला विचारते की आई माझं हे चुकलंय वगैरे? मग आई सांगते फोन? हो, मग ते चुकलेलं पण कसं सरळ करायचं तेही आईकडे तोडगा असतो त्याचा. मग तुमची खूप पंचायत होत असेल ना की आता हा फसलाय पदार्थ, आता काय? मग तुम्ही पण हेल्प करत असाल ना? नाही, माझं तसं नाही होत, कारण मी 3 महिने इथे नसतो. तर ती जेव्हा मी नसतो इथे तेव्हा ते हे सगळं एक्सपेरिमेंट शिकून घेत असते. आणि नंतर मी जेव्हा येतो तेव्हा ती असं मला दाखवतं की हे मी केले म्हणून. असं. अच्छा. आणि बाळा, तुला कुठला पदार्थ जास्त आवडतो आईने केलेला? आईने केलेलं मला बॉइल्ड चिकन आवडतं. बॉइल्ड चिकन आवडतं. मग तुम्ही काय करता? मी घरीच असते. घरीच असते, हाऊस. हो. मग तुम्ही काय करता? मी बरेच वर्ष ब्रॉडकास्ट बिझनेसमध्ये होतो. आता मी स्वतःची माझी एजन्सी आहे. हो, वाव. आणि मग तुम्ही काय करत असता? मी मर्चंट नेव्हीमध्ये चीफ इंजिनियर आहे. अच्छा, मर्चंट नेव्हीमध्ये चीफ इंजिनियर. मी 3 महिने असतो इकडे आणि 3 महिने मी बोटीवर असतो. अच्छा, मग 3 महिने जेव्हा इथे असाल तेव्हा तुम्ही खूप नवीन नवीन पदार्थ करून मिळत असतील तुम्हाला? हो, छान छान. एकदम बरोबर. तर ते ट्रायआउट झालेले असतात ऍक्च्युली. ते चुकलेले असतात, ते माझ्या गैरहजेरीत असतात. आणि मी आल्यानंतर मग ते स्ट्रेटन आउट करून
एकदम पॉलिश करून मग ते माझ्याकडे प्रेझेंट केले जातात. म्हणजे आईमुळे शिकायला मिळतं. मग तुमच्यामुळे खूप काय नवीन पदार्थ पण शिकायला मिळत आहेत आणि आम्हालाही मिळणार आहे ही संधी आता. तर मग आवडेल आम्हाला पण आता आज नेमका कोणता पदार्थ तुम्ही दाखवणार आहे सुमनताईकर. तर चला मग आपण आपल्या किचनमध्ये वळूया का? तुम्हाला पण भूक लागली असेल तर आपण छान काहीतरी येस जरूर. सुमनताई काय बनवणार आहेत ते आपण पाहूया. Yes. तर मग आपण किचनकडे वळूया. चला. तर मग आता आपण सुमनताई आणि त्यांच्या परिवाराशी बोलताना आपल्याला एक गोष्ट कळलीच की नॉनव्हेज ही ह्या सगळ्यांची खासियत आहे, हो की नाही? हो ना. मग आता त्या नेमका कोणता पदार्थ दाखवणार आहे ते आपण पाहूया. तर मग सुमनताई आम्हाला आज कोणता नवीन पदार्थ तुम्ही करून दाखवणार आहात? भूक लागली आहे. मी आज रेड मटन करी. रेड मटन करी. वा, हे ऐकूनच भूक लागली आहे. हो, तुला पण ना. चला मग आपण काय काय साहित्य लागणार आहे तुम्ही कागद आणि पेन घ्या. आपण तोपर्यंत साहित्य बघूया. काय काय लागणार आहे साहित्य? हे मटन घेतलेले मी. हे मटण आहे. हो. आणि हा कांदा फोडणीसाठी. कांदा कापलेला आपण हो, फोडणीसाठी कापणीसाठी. घेतो. आणि हे टोमॅटो प्युरी आहे, याच्यात काजू घातलेले थोडे. टोमॅटो प्युरीमध्ये काजू, हो. त्याची पेस्ट करून घेतली. आणि हे लाल तिखट. लाल तिखट. हे आले लसूण पेस्ट. आले लसूण पेस्ट. हा खडा मसाला, ते तिकडे सुकं खोबरं. सुकं. हा गरम मसाला. गरम मसाला. हे रंग येण्यासाठी मी काश्मीरी चिली पावडर घेतली. अच्छा, रंग येण्यासाठी काश्मीरी चिली पावडर. आणि धने जिरे पावडर. धने जिरे पावडर. मीठ. चवीनुसार मीठ. बरं, तर मग आता सुरुवात करूया ना आपण. हो. तर मग आता सगळे कसं वाट बघतायत कृतीकडे वळतोय आपण. तर प्रथम पहिलं काय घ्यायचं? आपण आता पॅन ठेवलाय, आपण आता गरम करूया. बरं, गरम करून घेऊ. मी हे तेल घेते, एक मोठा चमचा घेतलेला आहे. साधारण मोठा चमचा तेल घ्यायचं. हो. ओके. मग हे साधारण तापलं पाहिजे. हो, तेल तापलं की मग तमालपत्र टाकलं त्यात. अच्छा. आणि मग आता हा, कांदा घालायचा चिरलेला फ्राय कांदा. करायला, तळायला कांदा. तेल पण मस्त तापलेलं आहे. साधारण एक वाटी. एक आपल्या मोठा जेवढे- कांदा हा, घेतला. एक मोठा कांदा. कांदा चांगला लाल करायचा परतवून ना. हो, कांदा चांगला लाल झाला पाहिजे. लाल झाला पाहिजे का? चांगला लाल होईपर्यंत त्याला परतणं गरजेचं आहे. मला आठवत आहे दुपारच्या वेळेस लंचच्या एक अर्धा एक तासापूर्वी जेव्हा अच्छा. आई ते शिजवायला सुरू करायचं आणि त्याचा पूर्ण सुगंध घरात दरवायचा आणि ती भूक एवढी इंटेन्सली वाढायची की आमची असे सगळ्यांची अशी मारामारी व्हायची, कधी जेवण होतंय आणि खायला मिळतंय. आणि आता तीच सिच्युएशन आहे. आता कांदा झाल्यावर आपल्याला काय टाकायचं आलं आहे? लसूण पेस्ट. आलं लसूण मग पेस्ट. तो लाल झाला की आलं लसूण पेस्ट टाकायचं. ह्याला छोटा चमचा हो. लागेल. टाक एक चमचा. म्हणजे मी तुम्हाला असं एक विचारू शकते एवढा? की हो. टाकू. रुचिराच्या निमित्तानं तुम्हाला ही रेसिपी बघता येते की आई कशी हो. बनवते. जवळून बघता येते तुम्हाला. सगळे शिकतायत. हो. आता हे टोमॅटो पेस्ट टाकते याच्यात. अच्छा, टोमॅटो पेस्ट. ही 2 याच्यामध्ये- टोमॅटोची पेस्ट हा. आणि ते 4-5 काजू घेऊन वाटलेले याच्यात. अच्छा, म्हणजे त्याच्यात काजू आहेत त्याची पेस्ट केली आहे आणि टॅमॅटो आहे. हो. तुला फोडणीचा पहिल्यांदाच सुगंध. बघता येत असेल ना की आजी बनवते, नाही तर नेहमी घरी बसून बघत होतास. त्याला पण असा खमंग वास आला की किचन मध्ये डोकावून जातो ना, त्याला पण सवय. अच्छा, 10 वेळा किचन मध्ये तुझ्या हो. फेऱ्या चालू असतात. बरं. आणि ते कधी हे मी ना- शिजतंय ह्याचं 4 वेळा येऊन विचारेल. काश्मीरी चिली पावडर आहे, हा रंग येण्यासाठी घातले. अच्छा, काश्मीरी चिली पावडर आपण आता रंग येण्यासाठी हो. आपण ह्याच्यात घालतोय. तुम्ही बघू शकता सुगंध येतोय हो, हो. आणि भूक पण वाढतेच आहे. भूक जास्त. ही रेड चिली पावडर आहे. अच्छा, हो, ही red ही chili. तिखट आहे. ही अंदाजेच टाकायची ना, तिखट असते एक म्हणून. चमचा टाकला. हो. चमचावर. अच्छा, 1 चमचा. आता मटण टाकायचं. मटण आपण उकडवून घेतलं हा, आहे. हे मटण शिजवून घेतलं अच्छा, मीठ शिजवून घालून. घेतलंय. मीठ घालून शिजवलेलं आहे ते. अच्छा, शिजवलेलं आहे.
आपण शिजवलेलं मटण आपण त्याच्यात टाकत आहे. सो मग अजून गमतीदार काही किस्से झाले आहेत का की तुम्ही सगळे आईंकडे आला आहात सगळ्यात आणि- गमतीदार किस्सा एक आत्ता झाला अच्छा. की तुमच्या शो मुळे मला कळलं आई एवढ्या गोष्टी त्या जेवणात टाकते. हो, एवढ्या गोष्टी असतातच. मला दुसरं पॅन पाहिजे जरा. अच्छा, हा मसाला तळून घालायचा त्यात. त्याच्यात तळायचं आहे का? तर एका बाजूला आपण कढईत तेल थोडंसं घेतलंय, ते आपण तापवत ठेवलंय. त्यात आपण हे वाटण घालूया. अच्छा, हे वाटण आपण कसलं केलं ह्याच्यात? कांदा खोबरं भाजून घेतलं. भाजून घेतलंय. त्याच्यात खडा मसाला पण भाजून टाकला आणि आलं लसूण पेस्ट आणि थोडी कोथिंबीर घातलेली. अच्छा, ओके. तर आपण ते आता परतून घेतोय. एका बाजूला आपण मटण बघतोच आहे, उकळी आली त्याला छान. हा वाटलेला मसाला परत फ्राय करतोय आपण फ्राय करतोय. अच्छा. या उकळीवरून मला एक गोष्ट आठवली. ते आमच्या बाजूचे पंजाबी आहेत. अच्छा. नॉर्मली आपण पंजाबी फूड असं म्हणजे आपण त्यांच्या रेसिपीमध्ये कसं आपण एक्साइटमेंट असते, हा हा. हे उलट असायचं. जेव्हा पण आई मटण स्पेशली बनवायची आणि ते कबाब स्पेशली, ते लिटरली त्यांचे वेसल्स घेऊन आमच्या घरी या की आम्हाला पण पाहिजे. हो, करेक्ट तर त्यांना पण तो सुगंध हो, हो. त्यांच्या घरपर्यंत जात असतो. करेक्ट. काकू फुल फेमस असते हो, ना, yes. हो हो की त्यांचे हो. वेगवेगळे पदार्थ शेजारी वगैरे. वगैरे बरंच. जे आम्ही किती लकी आहोत की आज काकू आमच्या स्टुडिओमध्ये आल्या आहेत आणि आम्हाला असे छान छान पदार्थ करून देतात. पण तुम्ही पण हे पदार्थ घरी बनवून बघा. एक मजेदार प्रसंग असा होता की हा. शर्मिलाची ट्रेनिंग कंप्लीट झाली नसावी, अच्छा. तर घरी शर्मिला काहीतरी बनवत होती आणि आम्ही असं टेरेसवरती जाऊन गप्पा मारत होतो. अच्छा. तर खालचे लोक ओरडायला लागली की अरे कहा तो कुछ जल रहा है. तर मग आम्ही खाली बघितलं असं की कहा जल रहा है, तर ते म्हणाले लगता है सेकंड फ्लोर पे कुछ जल रहा है. तर म्हटलं अच्छा ठीक आहे. मग आम्ही परत अरे बसलो बापरे. आणि नंतर मग ते लोक परत ओरडायला लागले की सर आपके घर से ही कुछ जलने की स्मेल आ रही है. अरे. मग तेव्हा आम्ही जाऊन बघितलं आमच्याच किचन मध्ये काहीतरी ओव्हर कुक झालं होतं. अरे बापरे. मग त्याच्यानंतर आम्हाला समजलं की असं नाही, असं करायचं. मग शर्मिलानी आईला लगेच आईला फोन फोन लावला करून असेल. तिची कन्सल्टेशन करून तिच्याशी कन्सल्ट करून मग ते समजलं की असं नाही करायचं, असं करायचं होतं. आणि एवढा वेळ आम्ही जेवढं किचनच्या बाहेर गेलो होतो गेला होता. आणि बापरे. त्याच्यानंतर आम्हाला समजलं की असं नाही, असं करायचं होतं. तर हा एक मजेदार किस्सा होता. किस्साच झालाय. पंचायत झाली असेल ना तुझी. हो फारच. तर मग आता हे आपलं झालेलं आहे, बघताय. आता पुढे तर ह्याच्यात घालायचं ते हे ह्याच्यात तळलेलं घालायचं का? बरं, टाकू. मसाला. हम्म. आणि त्याला ढवळून घ्यायचं. हम्म. आता त्याच्यात ते धणे जिरे पावडर, गरम मसाला दे. तर तुम्ही बघितलंय आपण इथे भाजून घेतलं आणि मग ते त्याच्यात टाकलं आणि आता आपण त्याला परतून घेतोय. थोडं पाणी हवं त्याच्यात. थोडंसं पाणी टाकायचं अंदाजे. हम्म. बस थोडं आणखी. बस. मग तुमच्या घरात वेगवेगळे चिकनचे पदार्थ होतच असतील ना, हो, वेगवेगळे. चिकन मटन. छान इनोव्हेट पण करत असेल. तुम्ही कधी अशी केली आहे का रेसिपी, ट्राय केली आहे का तुम्ही कोणी, की तूच चिकन- ट्राय करतेस? चिकनची नाही गेली आहे, पण मी एकदा तेच सुरुवातीला अच्छा. जेव्हा आईची ट्रेनिंग कंप्लीट नाही झाली होती तेव्हा एकदा चीज ऑमलेटचा प्रकार केला होता मी. अच्छा. तेव्हा मी हिला सांगितलं होतं आज मी तुला चीज ऑमलेट करून दाखवतो. तर सुरुवात तर चांगली झाली होती. नंतर एंड असा त्याचा आजा झाला. नॉनस्टिक म्हणून ऍडव्हर्टाईज करतात लोक, तो स्टिक झालाच आणि मग तो बियॉन्ड रिपेअर, इकॉनॉमिकल रिपेअर झाला तो. तर मग एका ठिकाणी आपल्या गप्पा चालू आहेत आणि एका ठिकाणी आपली रेसिपी पण चालू आहे. तर सुमनताई आता यापुढे काय आता करायचं? घाल. आता हे गरम मसाला घालायचा. गरम मसाला अगदी एक- पाव चमचा अच्छा, घालायचा. पाव चमचा. पाव चमचा आपण गरम मसाला त्याच्यात घातलाय. इतका हे सुंदर धणे जिरे सुगंध पावडर. आहे ना. दीड अच्छा, चमचा. धणे जिरे पावडर हा, दीड चमचा. घातला. आणि आईच्या कुकिंगचा हा जो पॅशन आहे तिचा, हा. की आमचा होमवर्क स्किप व्हायचा अरे आणि तेवढा वेळ बापरे. आम्ही ते दूरदर्शनचे प्रोग्राम बघत. म्हणजे असे करायचे बघा तुम्ही जेवण करताना, होमवर्क करायचे नाही. थोडंसं मीठ टाकूया आपण चवीनुसार. ठीक आहे,
चवीनुसार मीठ टाकतोय आपण त्याच्यात. तर बघायला गेलं तर आता तयार झालंय. हो, आता हे मटण आपलं तयार झालेलं आहे. छान तयार झालेलं आहे. आता आपण ते रेडी आहे. सुंदर सुगंध पण येतोय. तर मग आता रेड मटन करी आपली तयार झाली आहे. त्याच्याबरोबर आपण आता वडे करणार. वडे करूया आपण. त्याच्या बरोबर खाण्यासाठी आपण वडे वडे करतोय करणार आता. आहे. बरं, तर आपण आता 1 वाटी तेल घेतोय गरम हो, करण्यासाठी. तर गरम करण्यासाठी तेल. तर आपण तेल टाकून घेतोय आता. हे वड्याचं पीठ कसं बनवलं हे आहे? कसं हे बनवलंय? वड्यांचं पीठ मी नेहमी भाजणीचे वडे करतात, पण मी हे पीठ घरातलेच घेतले. अच्छा. इन्स्टंट वडे झाले ते. म्हणजे तर काय काय त्याच्यात केलंयस मी- त्यात? त्याच्यात 6 पीठं घातलेली आहेत मी. अच्छा, 6 पिठं. हो, मक्याचं पीठ, नाचणीचं पीठ, गव्हाचं पीठ, तांदळाचं पीठ, बेसन पीठ म्हणजे मका, आणि नाचणी, ज्वारीचं पीठ. हो. ज्वारी, असे खूप पौष्टिक. पौष्टिक पदार्थ पौष्टिक आणि वडे झाले ते. हा, पौष्टिक वडे आणि ते डाएटला पण चांगले. हो. तर असे आता आपण वडे सुरुवात करूया. मल्टीग्रेन वडे. मल्टीग्रेन, हा. एक्झॅक्टली मल्टीग्रेन. ह्याला पाणी नाही घ्यायचं असं करताना. पीठ आणि अच्छा, हे बटर थापून पेपरवर. घ्यायचं. हा. तर आपण आता ते हातानेच थापून घेतोय वडे. हा, बटर पेपरवर तेल तापलं का? तेल तापलं तर टाकते मी वड्या. हा. तर आता आपण वडा तळून घेत आहे. त्याला छान उकळी आली आहे मस्त. तर आता बघतोय आपण हाताने थापून घेतोय. आता ते मी वडे. पण एक ट्राय करते, कारण मी हे कधी केलेलं नाही. तर नाही, तो खूप छान बनतोय. खूप छान बनतोय. तर हा पातळ असला पाहिजे की थोडासा अर्धा इंच जाड चालतो? हो, चालतो. चालतो ना? मध्ये थोडा जाड असला तरी चालतो ना. चालतो ना. हा, मग हा झाला माझा तो वडा. फुगतो मग चांगला जरा. तर अशा प्रकारे बघताय तो वडा तयार आहे. तर अशा प्रकारे आपला रेड मटण करी आणि वडे हे दोन्हीही तयार झालेले आहेत आणि त्याचा आम्ही सगळे आता आस्वाद घेणार आहे. तर आता ह्या बाउलमध्ये तेलाचे आपण चांगले फुगले. मटण काढून घेऊया. रेड मटण करी. आय थिंक आता आपल्याला थांबायला जरा कठीण हो. होतंय. थांबूच शकत कारण नाही आपण. ते मटण आणि ते वडे इतके चांगले दिसत आहेत. तर की तोंडाला पाणी सुटलंय. तर आता याच्यावर कोथिंबीर वगैरे टाकतोय. वा, झालं. तर अशा प्रकारे आपली रेड मटन करी आणि वडे, मल्टीग्रीन वडे, मल्टीग्रेन वडे असे आपले तयार झालेले आहेत. आणि मला माहिती आहे तुम्हालाही भूक लागली आहे. तुम्ही वाट बघू नका. तुम्ही ही रेसिपी लवकरात लवकर घरी बनवून टाका आणि आमच्यासारखा आस्वाद घ्या. तर मग आम्ही हे आता संपवतोच आहे. हे संपायच्या अगोदर आम्हाला आता हे खाल्ल्याशिवाय सगळ्यांनाच आम्ही भूक बोलू लागली आहे. शकणार नाही. हो. तोपर्यंत आपण पुढच्या भागात ह्याच वेळी ह्याच ठिकाणी भेटू. तोपर्यंत आम्ही हे संपवून टाकतो. बाय. रुचिरा प्रसारण सोमवार ते शुक्रवार दुपारी 2 वाजता.